नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण 35 वर्ष परिश्रमाची गाथा अभिमानाची सेनापती बापट मल्टीस्टेट पारनेर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पारनेरचे चेअरमन रामदास भोसले सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण पतसंस्था आणि सरांबद्दल जाणून घेऊयात. महाराष्ट्र राज्य हे सहकारातून निर्माण झालंय आणि यामध्ये सहकार क्षेत्र आणि पतसंस्था यांचा मोलाचा वाटा आहे. याच उद्देशाने 1 जानेवारी 1988 रोजी माजी आमदार श्री विजयराव औटी यांनी अहमदनगरच्या पारनेर इथे सेनापती बापट पतसंस्थेची स्थापना केली. संस्थेचा शुभारंभ हा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते झाला. सेनापती बापट पतसंस्थेचा मुख्य हेतू हा नागरी आणि विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना बचतीच्या सवयी लावणे आणि त्यांच्या छोट्या मोठ्या उद्योगांसाठी अर्थसहाय्य करणे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य करणे हा आहे. अनेक वर्ष निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केल्याच्या नंतर अनेक सभासदांचा विश्वास या पतसंस्थेवर आला आणि 23 एप्रिल 2010 रोजी या पतसंस्थेचं रूपांतर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये करण्यात आलं. आज आपल्या स्टुडिओमध्ये रामदास भोसले सर उपस्थित आहे. आपण त्यांच्याबद्दलही जाणून घेऊयात. रामदास भोसले सर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 27 सप्टेंबर 2017 साली रामदास भोसले यांनी सेनापती बापट मल्टीस्टेटचं चेअरमन पद हातामध्ये घेतलं. पदावर आल्यानंतर सर्वसामान्य लोकांपर्यंत सेवा तत्पर आणि लवकरात लवकर जावी या उद्देशाने त्यांनी अनेक बदल केले, ज्यामध्ये तात्काळ बँकिंग सेवा, सुलभ कर्ज वाटप योजना, ATM, RTGS, NEFT, मोबाईल बँकिंग या आणि अशा अनेक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण अशा सेवा ग्राहक वर्गापर्यंत पोहोचवल्या. इतकंच नाही तर ग्राहकांमध्ये त्याबद्दल प्रसार सुद्धा केला. आज सेनापती बापट पतसंस्थेचे स्वतःचे ATM सुद्धा कार्यरत आहे. आज सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पारनेर यांच्या 29 शाखा असून या सर्व शाखा सर्व आधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण आहेत. तर खरं तर जनतेचा कुठेतरी आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने एक पतसंस्था निर्माण होते आणि गेल्या इतक्या वर्षांपासून अनेक लोक जोडण्याचं काम देखील तुम्ही केलं आहे. सगळ्यात आधी तर सेनापती बापट मल्टीस्टेटची स्थापना करण्याचा नेमका उद्देश काय होता, विचारधारा काय होती, याबद्दल आम्हाला काय सांगाल? 1 जानेवारी 1988 रोजी औटी साहेबांनी पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि मग या दुष्काळी तालुक्यामध्ये फार गोरगरीब जनता राहते. आमच्या तालुक्यातले 70% लोक, प्रत्येक घरातला एक माणूस हा मुंबईला आहे आणि मग तो कामधंद्यासाठी आला की तिकडे दुष्काळाची परिस्थिती, पाणी नाही. आणि मग त्यावेळी त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण एक पतसंस्था, म्हणजे ज्या पतसंस्था स्थापन करायच्या म्हणजे काय, ज्याची मार्केटमध्ये पत नाही त्याची पत तयार करण्यासाठी ह्या पतसंस्था तयार केली. बऱ्याच शेतकऱ्यांना सिबिल माहीत नाही, मग ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्या त्यांना लोन देत नाहीत आणि मग त्यावेळी तो विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी त्या काळामध्ये ही पतसंस्था स्थापन करायची आणि ती पवार साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं. अगदीच. आता पतसंस्था ते मल्टीस्टेट हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यामध्ये अनेक लोकांना देखील जोडण्याचं काम तुम्ही केलंय. तर तुमच्या या प्रवासाबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 88 साली पतसंस्था स्थापन केली. तिचा प्रवास फार चांगला चालू होता आणि त्या काळामध्ये साहेबांच्या 2010 साली असं लक्षात आलं की आपल्या पारनेर तालुक्यातली काही मंडळी मुंबईसारख्या ठिकाणी, सुरतसारख्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग सुरत असतील किंवा गोव्याला असतील तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपले जे पारनेरकर आहेत त्यांना लोन मिळेल का, उद्योगधंद्यांना पैसे मिळणार नाहीत, हा उद्देश डोक्यावर ठेवून त्यांनी विचार केला की आपण ही जर मल्टीस्टेट केली, कारण पतसंस्थेनं त्यांना लोन देता येत नाही, मग ही जर आपण सुरतला फार मोठ्या प्रमाणामध्ये पारनेर तालुक्यातले लोक राहतात आणि मग त्यांनी ठरवलं की आपण सुरतमध्ये आणि गोव्यामध्ये यांच्या शाखा स्थापन करायच्या आणि मग तिचं रूपांतर मल्टीस्टेट करताना फार त्रास झालेला आहे. कारण मल्टीस्टेट करायचं म्हटलं तर त्या 2 राज्यांच्या NOC लागतात. मग ते NOC आणायला तसा त्रास कमी नाही, पण त्या ठिकाणी जागेचा विषय नव्हता कारण आमचे लोक फार त्या ठिकाणी राहतात. आणि मग 2010ला या सगळ्या NOC मिळाल्यानंतर
हिचं रूपांतर मल्टीस्टेटमध्ये झालेलं आहे. अगदीच. भोसले सर, तुम्ही स्वतः सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तरी देखील बँकेचा किंवा पतसंस्थेचा मल्टीस्टेटचा व्यवहार आपल्याला करायचा आहे आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला वळायचं आहे, असं नेमकं तुम्हाला केव्हा वाटलं? माझं गाव फार छोटं आहे, दरुडी म्हणून छोटं गाव आहे. तिथे बँक नाही, पतसंस्था नाही, दुष्काळी तालुका तुम्हाला सांगितला. आणि ज्यावेळी मी उद्योगधंद्यांसाठी पुणे या ठिकाणी आलो, तेव्हा मी सायकल हप्त्यावर घेतली होती, म्हणजे 75 रुपये महिना हप्ता. पण ते कर्ज घेण्यासाठी जो मला त्रास झाला, आणि मग सायकलचं मी कारवर आलो असेल, काही उद्योगधंदे करत असताना मला प्रत्येक वेळी मी सगळं लोनवर घेऊन केलेलं आहे. मग लोन घेताना जो काही त्रास होतो, का तर आपण आपल्याकडे सिबिल आज बँकांनी लोन घ्यायचं तर सिबिल लागतं. आणि मला मी थोडंसं वॉटर पेमेंटचा जेव्हा धंदा चालू करायचा विचार केला, तेव्हा मला ज्यावेळी आपल्याकडे रुपी बँक नावाची बँक होती मोठी, गहदेव तिचे चेअरमन होते, आणि त्यांनी त्यावेळी मला 1 लाख रुपये दिले. माझे काही नसताना, माझ्याकडे मॉर्गेज द्यायला काही नाही, आणि मग त्यांनी मला 1 लाख रुपये लोन दिलं. तेव्हापासून माझ्या मनामध्ये मी 2008ला एक पिक्चर काढला. मला असं आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं. 2012 मला आवटी साहेबांनी राजकारणामध्ये थोडंसं आणलं. मी प्रचंड त्यावेळी सुद्धा फार काम केलेलं आहे. म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये मी गेल्यानंतर पारनेर तालुका दुष्काळी मी तुम्हाला अगोदर सांगितलं. मग इथे काय केलं पाहिजे की पाण्यावर काम केलं पाहिजे. जर पाणी असेल तर आपले जे लोक मुंबईला गेले, सुरतला गेले, गोव्याला गेले, ते लोक इथे शेती करून सुद्धा पोट भरू शकतात. हे पिक्चरमध्ये सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता 2008ला, की काय केलं पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांना जर आपली मुलं तिथे राहावेत, गावातमध्ये राहावेत, आणि त्यांनी उद्योगधंदे करावेत, पण चांगले रस्ते नाही, पाणी नाही, आणि मग त्यांना कुठेतरी कामाला जावं लागतं. ह्या उद्देशाने माझं थोडंसं बरं नीटनेटकं चाललेलं असताना मला ते सारखी कल्पना माझ्या डोक्यामध्ये सुचत असायची की आपण आपल्या पारनेर तालुक्यासाठी केलं पाहिजे. मग मी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय पुण्यामध्ये केला. मुलं थोडेसे मोठे झाले. मग जेव्हा मी 12ला पारनेरला आलो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी पाण्यावर फार काम केलं. आता काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला फक्त लोक बोलतात एक, करतात एक. राजकारण लोक समजा बोलायचं एक, हे करेल ते करेल. आपण आता भाषणं बघतो बऱ्याच वेळा की आपण हे करू, आपण ते करू, होत काही नाही. आवटे साहेब आमदार होते, उपाध्यक्ष होते. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही आमचं एक दरुडी छोटं गाव आहे, दरुडी ते सोंबूत 100 बंधारे बांधले. म्हणजे आज जाऊन मोजू शकता सगळेजण. 100 म्हणजे तसा आकडा लहान नाही. 300 फुटावर आम्ही ते बंधारे केले, आणि त्या बंधाऱ्याचं पाणी मागच्या बंधाऱ्याला लागलं पाहिजे. आज तर मी आमच्याकडे बघितलं, दुष्काळ असून सुद्धा फार चांगली परिस्थिती पाण्याची. मग चांगलं केलं तर चांगलं होऊ शकतं. मग आमच्या असं लक्षात आलं, आवटे साहेबांनी म्हटलं की साहेब आपण एक 14 शाखा होत्या त्या काळामध्ये, की साहेब आपण थोडंसं केलं तर आपलं शेतकरी वर्ग हा फार गरीब शेतकरी आहे. त्यांना ADCC बँक लोन देते, परंतु ते त्यांना 20,000, 10,000, 30,000 याच्यामध्ये त्यांचं काहीच होत नाही. मग आम्ही असं ठरवलं की साहेब म्हटलं आपण पतसंस्थेच्या, आपली जी मल्टीस्टेट पतसंस्था आहे याच्या माध्यमातून आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही काही थोड्याशा कल्पना सुचल्या. आम्ही बँका जे सोय देतात त्या सगळ्या सोयीसुविधा आम्ही आमच्या संस्थेतून यायचा विचार केला. RTGS, तुम्हाला कुठे हे करायचं असतील, पैसे पाठवायचे असतील, RTGS सुविधा झाली, NEFT झाली. म्हणजे आपण आमच्याकडे ॲप आहे स्वतःचं. ATM मशीन आपण स्वतःचं आणले, पहिले कदाचित आपल्या जिल्ह्यातलं पहिलं असेल. तुम्हाला ज्या बँकांना IFSC कोड आहे त्या बँकांचे पैसे काढता येतील, पैसे टाकता येतील. तुम्हाला तिथून मोबाईलचा रिचार्ज असेल, गॅसचं कनेक्शनचा रिचार्ज असेल, TVचा रिचार्ज असेल, ह्या सगळ्यांचे रिचार्ज करायचा आम्ही आमच्या ॲपमधून करू शकतो. पण नवीन टेक्नॉलॉजी काय आणता येतील, मग एक जाळं तयार केलं. त्याच्यानंतर काही शाखा, आता आपण आपल्या 29 शाखा च्या आपण हे कार्यरत आहोत. मग आम्ही एक नवीन स्कीम आणली. शेतकऱ्यांना काय लागतं,
काय होतं बऱ्याच वेळा ज्यावेळी पाऊस पडतो आणि खतं बी बियाणे घ्यायला लोकांकडे पैसे नाहीत, मग आम्ही थोडंसं सगळ्यांनी आमचे संचालक मंडळ असेल, आमचे अण्णावटी व्हाईस चेअरमन आहेत, आमचे MD आहे बापूसाहेब जंजाड म्हणून, ते जुने अगदी सुरुवातीपासून आहे तिथे. आम्ही बसून विचार केला की आपल्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल. आणि मग शेतकऱ्यांसाठी आम्ही बी बियाणं घेण्यासाठी एक 50,000 रुपयाची स्कीम आणली. 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला बी बियाणं घेता येईल, खतं घेता येतील. ज्या आता 29 शाखा आहेत, ज्या ठिकाणी संस्था आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी तिथे जायचं. 1 तासामध्ये आम्ही त्याचं लोन मंजूर करतो 50,000 रुपयापर्यंत. पण 50 रुपये त्याच्या हातामध्ये देत नाही. आम्ही काय करतो, त्याने दुकानामध्ये जायचं, दुकानामध्ये काय लागतं त्याला ते घ्यायचं. वाटाण्याचं बी असेल, ज्वारीचं बी असेल, गव्हाचं बी असेल ते घ्यायचं, खतं घ्यायचे. आम्ही दुकानदाराला पैसे देतो. आता काही लोकांनी आम्हाला विचारलं की साहेब दुकानदाराला तुम्ही पैसे देतात, दुकानदार कदाचित त्याला थोडे 5-10% घेऊन तो पैसे देऊ शकतो. आम्ही ज्यावेळी एखाद्या दुकानदाराकडे तो गेल्यानंतर मी दुकानदाराला फोन करून सांगतो की तुला हे खतं बी बियाणे द्यायची. याचा उद्देश फार वेगळा आहे. पैसे काय तो फेडणार आहे, परंतु समजा त्याने एक 50 किलो वाटाणा घेऊन गेला आणि त्याच्या शेतामध्ये जो तो पेरला, त्याला जर खतं टाकली तर 100% त्याला त्यातून काही ना काही उत्पन्न येईल आणि तो सुखी होईल. ह्या उद्देशाने ही स्कीम आणली. आता एक नवीन स्कीम आपण आणतोय त्याच्यामध्ये, की तरुण मुलं आहेत, म्हणजे कुठेतरी उगेच असते आमच्या मागं लावून त्यांनी कुठेतरी फिरावं गावात काहीतरी करण्यापेक्षा एक 5 लाखापर्यंत शेळी पालन योजना आपण आणतोय. एक 50 शेळ्या 2 बोकड. त्यांनी काय करावं, एक 5 लाख रुपयापर्यंत कर्ज आणि आम्ही एक मॉडेल तयार करून देऊ त्यांना आणि त्याच्यावर त्यांनी काम करायचं. आणि आम्ही सांगू त्या पद्धतीने त्यांनी जर काम केलं, कारण मी पण 200 शेळ्या केलेल्या होत्या. इथे कोरेगाव मिळाली जी माझी शेती होती तिथं पाणी चांगलं असल्यामुळे आम्ही तिथं केलं. आताही माझ्या गायी आहेत, 30-35 गायी आहेत माझ्याकडे, गावरान गाय आहेत, जर्सी गाय आहेत. मग त्यांनी जर उद्योगधंदा केला तो 2 पैसे त्यांना मिळतील. ह्या उद्देशाने आम्ही एक नवीन काय देता येईल. आता काय होतं, बऱ्याच संस्था छोटं कर्ज म्हटलं की देत नाहीत. 50,000 म्हटलं की पेपर 1 कोटीला जेवढं पैसे खर्च येणार आहे किंवा जेवढे पेपर लागणार तेवढेच त्याला 50,000 सुद्धा लागणार आहे. म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आमचा तो विचार चालू आहे. अगदीच. तर जसं तुम्ही सांगितलं की सेनापती बापट मल्टीस्टेट पार्टनरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील एक हातभार लागावा आणि त्यांचं करिअर देखील स्टेबल व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत आणि एकंदरीतच मल्टीस्टेट आणखीन कोणकोणती कामं करताय हे देखील आपण सरांकडून जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत रामदास भोसले सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मल्टीस्टेटचा नेमका उद्देश काय होता आणि आतापर्यंत 29 वर्षात तुम्ही नेमकं काय काय काम केलंय हे तर तुम्ही सांगितलं. मात्र कोणतीही संस्था असेल तर त्यांचं काहीतरी विजन असतं किंवा काही व्हॅल्यूज असतात, कोर एक म्हणू पर्पज असतात त्यांचे. तर या सगळ्याबद्दल देखील आम्हाला तुम्ही काय सांगाल? आमच्याकडे आमचा उद्देश फार ओपन आहे. आम्हाला बऱ्याच वेळा काही लोकांनी थोडंसं आता एक चर्चा होते, ही संस्था बुडाली, त्या संस्थेने असं केलं, थोडासा काही लोकांचा मग विश्वास त्याच्यावर कमी होत चालला. पण सगळेच तसे नसतात. अगदी जसं आपण म्हणतो राजकारणी सगळे तसे आहेत का, थोड्याफार प्रमाणामध्ये सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम म्हणजे तरी काय, पतसंस्था जी बँक त्यांना लोन देत नाही, आपण थोडंसं त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. एखादा सिबिल खराब असेल किंवा कमी जास्त असेल. आमचा उद्देश फार साफ आहे की पारनेर ही संस्था पारनेरची अण्णासाहेब हजारेंच्या तालुक्यातली संस्था आहे आणि ही आवटी साहेबांनी काढलेली. आवटी साहेबांचा स्वभावसुद्धा फार कडक स्वभाव आहे, म्हणजे एकदम शिस्तबद्ध स्वभाव. ही संस्था त्यांनी त्याचं रोपटं लावलं, त्याचा आपण आता वटवृक्ष करायचा प्रयत्न त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करतोय. गोरगरीब जनतेला, पारनेर तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला, मग फक्त पारनेर तालुक्याची जनता येणार आहे का? आता 29 ठिकाणी शाखा आहे,
म्हणजे त्या महाराष्ट्रातल्या जनतेला असेल किंवा अगदी सुरतमध्ये गेलेल्या लोकांना सुद्धा याचा बेनिफिट मिळणार आहे. याचा उद्देश लोकांकडून डिपॉझिट घ्यायचं आहे आणि कर्जरूपाने ते वाटायचं. परंतु आमचा थोडासा उद्देश आम्ही जरा वेगळा हे करतो की आमचे जे सभासद आहेत त्यांना काय देता येईल का, कारण त्यांच्या भरोश्यावर आपण आपली पतसंस्था उभी केलेली आहे, मल्टीस्टेट उभी केलेली आहे. म्हणून नवीन नवीन कल्पना आमच्या आहेत. अजूनही आम्ही आता त्याच्यामध्ये काही सभासदांना काय करता येईल. आता आम्ही यावर्षी डिव्हिडंड दिला 11%. ठेवीचे रेट किती आहेत? 9, 9.25, 9.5. पण डिव्हिडंड 11% दिलेला आहे. तेव्हा आता बरेचसे लोक म्हणतात साहेब आम्ही डिपॉझिट ऐवजी आम्ही तुम्हाला शेअर्समध्ये पैसे तुमच्याकडे अडकवतो. म्हणजे हा त्यांचा विश्वास आहे. शेअर्स आपण डिव्हिडंड कधी देतो की काय प्रॉफिटच्या मोबदल्यामध्ये काय असेल ते देतो. म्हणजे लोकांचा विश्वास आमच्याकडे वाढत चाललाय. मग त्या लोकांना काय देता येईल. मग जे सभासद असतील त्यांच्या मुलांना आम्ही तुम्हाला सांगितलं की नवीन नवीन उद्योगधंद्यांसाठी आम्ही एक आर्थ म्हणून आमची पाण्याची स्वतःची फॅक्टरी टाकली होती. फक्तच कर्ज वाटप करायचं. त्यातून समजा आता मध्ये काही थोड्याशा अडचणी तयार झाल्या, म्हणजे नोटबंदीसारखा विषय असेल, कोरोनासारखा विषय असेल, आम्ही लोकांना त्यातून मार्ग काय काढता येईल त्याचा पण विचार केलेला आहे. अडचणीत आलेले आहेत, 2 वर्ष कामच नाही, पगार नाहीत, मग काय करता येईल. मग त्यांच्यासाठी काही योजना करता येतील का, त्यांना अजून काय मदत करता येईल का. धंदे, काहीचे धंदेच बंद झाले. समजा एखादं वडापावची गाडी आहे, नाही धंदा चालत नाही कारण तो बंद होता. मग नवीन करण्यासाठी काहीतरी मदत करता येईल का. आमचा उद्देश म्हणजे मी चेअरमन जरी असेल तर मी ऑफिसमध्ये एक क्लार्कसारखं काम करतो. बसून काय करता येईल. सगळ्या शाखांचं माझं रोज मी सगळ्यांशी बोलतो. काय तुमच्या अडचणी काय असतील, काय आहे का, लोकांशी कसं वागावं. कारण त्या सभासदांच्या जोरावर आपली संस्था चाललेली असते. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये तर आमचं फार व्हिजन माझं की लोकांना काय काय करता येईल. म्हटलं आम्ही पाण्यासाठी काम केलं. आता जे काही मुलं असतात, काही चांगल्या मुलांना मार्क मिळतात. आता आम्ही इथे मुंबईमध्ये एक फार म्हणजे कुर्ला प्रबोधिनी म्हणून साधं छोटं स्कूल आहे, गरिबांची मुलं आहेत. त्यांना दरवर्षी आम्ही 200 दप्तर देतो. आमची पतसंस्था म्हणून, पण पैसे मी देऊन टाकतो की पतसंस्थेला त्याचा लोड नको. पण लहान मुलं, गरीब मुलं आहेत की ते दप्तर घेऊ शकत नाहीत. आता आम्ही आमचे वाढदिवस कधी, आमच्या मुलांचे वाढदिवस मी कधीच साजरेच केलेले नाहीत. आम्ही असे कुठे मूकबधीर शाळा असतील किंवा निवारासारखे जे वयस्कर वृद्धाश्रम आहेत तिथे आम्ही त्यांच्या मुलांचे वाढदिवस साजरे केले. माझे स्वतः तसेच केले. 1-2 मी नंतर थोडंसं राजकारणात गेल्यामुळे काही लोकांनी केले, पण मी नाही केलेले. मग हे सगळं करताना आपण लोकांचं, आता माझं मी तुम्हाला सांगितलं मी सायकल हप्त्यावर घेतली. म्हणजे दिवस कसे असतील, म्हणजे गरिबीत दिवस गेलेले आहेत. आणि मग याची जाण असल्यामुळे समोर लोक आले की कळतात की काय याची अडचण काय आणि मग त्याला काय मदत करता येईल अशा विचाराने आपण झपाटलेलो आहोत. अगदीच. आणि एखाद्या संस्थेमध्ये काम करत असताना आपल्याला चांगले वाईट असे सगळे अनुभव येतात. तर तुमच्या देखील वाटेला असे काही अनुभव आलेत का? 100% येतात. काम करत असताना चांगले वाईट अनुभव येतात. काही लोक भेटतात, आपण ज्यांना मदत करायचा प्रयत्न करतो, अडचण आल्यानंतर वेगळं काहीतरी करायचा ते प्रयत्न करतात. परंतु मी म्हटलं की मी असं फक्त चेअरमन मीटिंग झाली असं करत नाही, तर बसतो आपण तिथे. त्याच्यावर त्यांना समजून सांगतो काय प्रॉब्लेम काय आहे ते सांगा. उगीच काहीतरी करण्यापेक्षा आपल्याला लोकांसाठी जगायचं. आता काही वेळा लोक दुसऱ्याचे समजा नाही, तिथे तुम्ही ते थोडेसे अडचणी येते, हे असं करू नका. मी त्यांना समजून सांगतो ही आर्थिक संस्था आहे. आपण समजा आता माझ्या 200 कोटीच्या जवळपास ठेवीवर मी गेलेलो आहे, पण यातले 80% पैसे वाटलेले आहेत, 20% पैसे आहेत. आणि मग जर कोणीतरी त्याचा काय हे करायचा प्रयत्न केला तर एकदम देऊ शकत नाही. बाकी आपण कर्ज वाटप केलेलं असतं, कोणताही माणूस टिकणार नाही. आणि हे लोकांसाठी केलेली संस्था आहेत. गोरगरीब जनतेला ज्या नॅशनल बँक लोन देत नाहीत त्यांना आपण द्यावं आणि त्यांना मोठं करावं, हा त्याचा उद्देश. अगदीच. मात्र या सगळ्यामध्ये काम करत असताना आधुनिक सेवा आणि काळानुरूप बदलणं देखील गरजेचं आहे. तर तुम्ही आपल्या या ग्राहकांना कोणकोणत्या आधुनिक सेवा देत असतात? आता मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे RTGSची सुविधा आहे, NEFT सुविधा आहे. म्हणजे आत्ता जे काही बँकिंगच्या सुविधा आहेत त्या सगळ्या आपल्या आहेत. परंतु मी सभासदांना काय देण्याचा विचार करतो.
ते आता एक 17-10 दिवसामध्ये ते सुद्धा आमचं प्ले स्टोअरवर ॲप येईल. जे आमचे सभासद आहेत त्या सभासदांनी प्ले स्टोअरवरून, जसं आपण बाकीचं प्ले स्टोअर सगळ्यांना माहिती आहे, सेनापती बापटचं नाव टाकलं की तुम्हाला ते ॲप ओपन करता येईल. आम्ही त्याला एक ID देऊ, पासवर्ड देऊ, त्याने तो पासवर्ड नंतर बदलायचा. यातून त्याचा काय फायदा होणार आहे, तो त्याच्या घरातला ज्या काही वस्तू आहेत, मोबाईल रिचार्ज असतील, TV रिचार्ज, जेवढे काही रिचार्ज असतील, तो त्याने जर रिचार्ज केला त्या ॲपमधून तर त्याला त्याचं कमिशन मिळणार आहे. म्हणजे काहीतरी महिन्याला 50-100 रुपये त्याला मिळू शकतात. आता तो बराच मोठा विषय, तो कसा मिळणार आहे, पण तो सभासदांना मिळणार आहे. तो रिझर्व्ह बँकेने MPCI नावाची एक कंपनी स्थापन केलेली, ती ते आता भ्रष्टाचार कमी व्हावा, पैसे कमी कमी हातामध्ये यावेत म्हणून ऑनलाईन सिस्टीम करावी, हा पैसे हातात जास्त खेळते असू नये म्हणून त्याचं जे कमिशन मिळणार आहे हे आमच्या सभासदांना मिळणार आहे. आणि ही आमची एकमेव पहिली संस्था असेल. अगदीच. आणि हे सगळं काम करत असताना तुम्ही सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे, सामाजिक कार्य तुम्ही करतात, त्याबद्दल देखील अगदी थोडक्यात आम्हाला काय सांगाल? मग आम्ही तुम्हाला सांगितलं तसं की हे सगळं करत असताना आमचा स्टाफ फार चांगला आहे, जुना आहे, साहेबांच्या काळापासून जुना आहे. काही लोक थोडेसे रिटायर झाले असतील, कारण शेवटी कर्मचारी वगैरे चांगला असेल तरच काम करता येईल. त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की कोणाला कुठं अडचणी आहेत. तसं आम्ही तुम्हाला सांगितलं, मुलांना आम्ही 200 दप्तर वाटले. गोरगरीब जनता असेल कुठे, आम्ही काही ना काही त्याचे उपक्रम राबवत असतो की आपला याचा फायदा फक्त ठेव घेणे आणि कर्ज वाटप करणे आणि कोणत्या 2% घेणे न करता त्याचा फायदा आपल्या सभासदांना आणि गोरगरीब जनतेला झाला पाहिजे. याचा आम्ही वेगवेगळ्या विचार करून हे जे आपण आणलेलं आहे त्याचाही फायदा त्यांना होईल. आणि लहान मुलं कोणाला शिक्षणाचा अडचण असेल त्यातून पण काही देता येत असेल तर देतो. आम्ही कमी खर्चामध्ये, आम्ही फार कमी खर्च करतो. सगळ्या जर व्यवस्थित बारीक विचार केला आणि मग ते खर्च कमी खर्च करून आम्ही सभासदांना जास्त देण्याचा प्रयत्न करतो. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे 35 वर्षांपासून एक परिश्रम त्यांनी केलेले आहेत आणि त्याचमुळे सेनापती बापट मल्टीस्टेट पारनेर या पतसंस्थेने हा यशाचा टप्पा गाठलेला आहे. आणि याच टप्प्याविषयी आणि तुमच्या संपूर्ण कामकाजाविषयी आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.